होय. मी म्हणजे मला असं वाटतं की मी इथे आल्यानंतर हे सगळं बघितलं की हे गार्डन हे सगळ्या प्रकारे बंद केलेलं दिसतंय मला. तर काय मला आतापर्यंतचा जो अनुभव आहे की अशा प्रकारे जर बंद असेल तर ते बंदच्या पाठीमागे जे गार्डन जे आहे ते उजाडण्याचं काम हे नक्कीच होत असणार. तर आम्ही हे जर नाशिककर म्हणून आम्हाला असं वाटतं का इथेही कुठल्याही प्रकारे गार्डनच्या व्यतिरिक्त गार्डनची जागा म्हणजे याला पूर्वी जॅक्सन गार्डन म्हणत होते आणि जॅक्सन जे नाशिकचे कलेक्टर होते, इंग्रज होते आणि त्यांचा खून झाल्यानंतर कळलं पण हे खूप चांगले कलेक्टर होते आणि त्यांनीच हे गार्डन त्यांचंच नाव दिलेलं आहे. ते गार्डन नंतर आपण याला शिवाजी गार्डन म्हणून ओळखतो. बऱ्याच वर्षापासून नाशिककरांची मुलं आणि आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः लहानपणी इथे या गार्डन मध्ये खेळलेली आहे. पण आता असं पूर्ण असे रंग दिसतात ते हे गार्डन हे पूर्ण उजाडतात आहे. तिथे कुठलं तरी प्रोजेक्ट तयार होत आहे. ते प्रोजेक्ट कुठलं आहे काय आहे या सगळ्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाहीये. माझा फक्त इंटरेस्ट याच्यातच आहे. नाशिकचं गार्डन हे गार्डनच असलं पाहिजे. नाशिकची जी मुलं आहेत, जी छोटी छोटी मुलं आहेत, जे आपण कायम तक्रार करतो की ते मोबाईल मध्ये असतात किंवा गेम खेळतात, मोबाईल गेम खेळतात. तर साठी काय करतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जर आपण त्यांच्यासाठी काही करतही नाहीये तर मग जी अगदी म्हणजे वडिलांपर्यंत जे आहे आपल्याकडे जे ज्याला आपण असे आपली संपत्ती आहे, नाशिकची संपत्तीच मी म्हणते त्याला, हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणजे नाशिकचं ज्वेल आहे. तर तिथे आपल्याला उजाडायचं काय काय अधिकार आहे. जर समजा हाही विचार न करता नाशिकमध्ये जे लोक थोड्या कालावधीसाठी येतात आणि स्वतःचे काय असेल त्यांचे हितसंबंध जपून, मला त्या बाकीच्या कुठल्याही गोष्टीत काही बोलायचं नाहीये, पण त्यांना काय करायचं असेल ते, पण त्यांनी नाशिकमध्ये त्यांना इंटरेस्ट नसेल तर तरी त्यांनी नाशिकच्या अशा प्रकारे उद्ध्वस्त करत असतील तर नाशिककर अजिबात दुःख बसणार नाही. कारण आम्ही हे प्रथम पहिल्यापासून केलेलं आहे की जे जे नाशिकच्या विकासाच्या विरोधात, आता नाशिकचा विकास आम्ही जो म्हणतो तो विकास आणि त्या शासनाला किंवा इथले जे काही लोक अधिकारी येतात त्यांना जे अभिप्रेत असतो तो विकास, या दोघींमध्ये फरक आहे. नाशिक मधला जो विकास असतो तो आम्हाला पर्यावरणाचा विकास हा अभिप्रेत असतो. नाशिकमध्ये जे अशी मोठी मोठी जीर्ण कितीशे वर्ष जुनी झाडं आहेत ते वाचवणं आमच्यासाठी महत्वाचं असतं. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही का विकास करू नये म्हणून, पण विकासाचा अर्थ विध्वंस असं काही नसतं. कारण आपण पाहिलं, आपण जपानमध्ये आपण जातो ना पैसे घेऊन घेऊन सरकारच्या ह्याच्यावर ट्रिपा करतो आणि तिथे जाऊन बघतो तर तिथे तुम्ही हे नाही बघत का ते लोक तिथे तुमचा पर्यावरण वाचून वाचून ते विकास करत असतात. त्यामुळे त्याबद्दल आम्ही एकदम ठाम आहोत. आम्ही जे इथे जे जमलेले सगळे लोक आहोत हे आम्ही निसर्ग प्रेमी तर आहोत आहोत, पण आम्ही ह्याच्यातले चळवळीतले हे आम्ही कार्यकर्ते आहोत. हे निसर्ग वाचवण्याचे चळवळीतले कार्यकर्ते